रात्रीचा खेळ चालू आहे माझी पहिली मालिका, तर मला ऑडिशन द्यायची आहे. तर ते म्हणाले 30 तारखेला ऑडिशन आहे. तिसऱ्या दिवशी आला ना सीन 1.5 पानाचा. म्हटलं हे काय आहे, हे नाही मला येत. ती ओरडते, हे काय झालं तुझं, रिटेक काय देतीये. अगं मी खूप बॉडी शेमिंग सहन केलं. तेव्हा मी भाजले होते. म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती, ही मुलगी वाचू शकेल. मोठी नावं आहेत जी आता मी घेऊ शकत नाही. त्यांनी तर सांगितलं होतं की हिला सांगा, ही काही ऍक्टर बिक्टर होणार नाही. पण मला आतून माहीत होतं, आतून माझ्यावर विश्वास होता की मी अभिनेत्रीच आहे. जोर मनगटातला पुरा, घाल घाल खर्ची, हाण टोमणा चळण जरा अचूक मारबरची, दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड, येईल आकार असते कसे झाल्यावर थंड. काही काही ठिकाणी डावललं जायचं, कार्यक्रमांना बोलवलं जायचं नाही. त्या मालिकेमध्ये मी मुख्य निगेटिव्ह भूमिका करत होते. मला नाही पाठवलं गेलं. असं का? आयुष्यात मी काहीही डिझर्व करत नाही या वाक्यापासून झालेली सुरुवात ते मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून ती अभिनेत्री आज पोहोचली मज्जाच्या अड्ड्यावर. कसा होता हा प्रवास, कोणी साथ दिली, कोणी मदतीचा हात पुढे केला, वडिलांची खंबीर साथ, लग्न, संसार आणि 12 वर्षांचा गॅप. कसा होता हा प्रवास जाणून घेऊया मज्जाच्या अड्ड्यावर आणि सुरू करूयात तुमचा आमचा लाडका मज्जाचा अड्डा सीझन 2. हाय, हॅलो. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा सीझन 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. सगळ्यात आधी तुमचं खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर. आणि सीझन 2चा म्हणजे पहिलीच गेस्ट तुम्ही आहात, त्यासाठी थँक्यू. आणि हो बोलल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आणि तुमच्या सगळ्यांची मी आभारी आहे मला इथे बोलवल्याबद्दल. कारण माझ्यासाठी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरचा हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे माझा. त्यामुळे मी पण खूप एक्सायटेड आहे हा अनुभव घेण्यासाठी. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. अगदीच. आणि आम्ही नेहमीच असं म्हणतो की कधीही न ऐकलेले किस्से किंवा कथा किंवा व्यथा या सगळ्या मज्जाच्या अड्ड्यावर व्यक्त होतात कलाकारांकडून. पण मी जेव्हा तुमच्याबद्दल स्टडी करताना किंवा एकंदरीतच टीम जेव्हा तुमच्याबद्दल अभ्यास करत होती, तेव्हा आम्हाला यूट्यूबवर किंवा असं काही कुठेच दिसलं नाही की जेणेकरून आम्ही तुमचा अभ्यास करू शकू. म्हणजे तुम्ही इतकं प्रायव्हेट ठेवलं स्वतःला की ते झालं. मी प्रायव्हेट ठेवलं असं मी म्हणत नाही आहे. पण असं खूप कदाचित मला जास्ती प्रकाशझोतात येणं जमलं नसेल कदाचित. आणि दुसरी गोष्ट, तेवढी दृष्टिक्षेपात मी कदाचित आले नसेल मीडियाच्या, असं मला वाटतं. आणि काही ठिकाणी आपलं काम बरं आणि आपण बरं असं असं जरा थोडंसं स्वभाव असल्यामुळे तसंही झालं असेल कदाचित. अगदीच. आणि म्हणूनच एकदम सुरुवातीचा प्रश्न एकदम बालपणात घेऊन जाते तुम्हाला. कसं होतं बालपण, आणि जेव्हा अभिनेत्री व्हायचं ठरवलं तेव्हा पहिलं कोणाला सांगितलं आणि या क्षेत्रात कशी सुरुवात झाली, सगळंच सांगा. बापरे. माझा जन्म आणि माझं संपूर्ण शालेय शिक्षण, शालेय वर्ष माझी लहानपणची संपूर्ण मी ठाण्याची, अगदी ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे. आणि सरस्वती विद्यालय ही माझी शाळा. आणि सरस्वती ही तिथली खूपच मोठी आणि नावाजलेली शाळा आहे. आणि मी अतिशय देवाची आभारी आहे की त्याने मला अशा ठिकाणी जन्माला घातलं की अगदी शाळेच्या समोरच आम्ही राहत होतो. आणि त्यावेळेला असं काही नव्हतं की त्या शाळेत जायचं मग स्कूल बसने पाठवायचं वगैरे, हे सगळं आत्ता आलं. तेव्हा चालत जाण्याच्या अंतरावरची शाळा हा प्रेफरन्स असायचा. आणि त्याच्यातून सुदैवाने ती शाळा सरस्वती असेल तर मग सोन्याहून पिवळं. त्यामुळे मग आपोआपच सरस्वती शाळेमध्ये ॲडमिशन झाल्यासारखं ते झालं, कारण अगदी समोरच आम्ही राहत होतो. आणि तेव्हा आम्ही छोट्या घरात राहत होतो मी जेव्हा जन्मले तेव्हा. आणि मग मला वाटतं मी दुसरीत वगैरे गेल्यावर थोड्याच अंतरावर, अगदी वॉकिंग डिस्टन्सवर, एक दुसरं घर स्वतःचं माझ्या आईवडिलांनी घेतलं, बिल्डिंगमधलं घर वगैरे असं. पण शाळा बदलली नाही, त्यामुळे वॉकिंग डिस्टन्स. शाळेचे खूप मोठे संस्कार आहेत माझ्यावर. कारण शाळेमध्ये आमच्या भरतनाट्यमचा क्लास एक बाई घेत असत, के शोभना, ठाण्यामध्ये. एकच वर्ष तो क्लास शाळेत आमच्या चालू होता. आणि मी तेव्हा काहीतरी पहिलीत वगैरे असेल, तर आईने तो संध्याकाळचा आठवड्यातले 2 दिवस वगैरे असं काहीतरी चालणारा क्लास, तर मला घातलं होतं त्या क्लासला. पहिलीत असेल मी. आणि तो नंतर मी दुसरीत गेल्यावर तो क्लास कुठेतरी दुसरीकडेच गेला, कळव्याला वगैरे. तर मी लहान होते, एवढ्या लांब शक्य नाही. आणि माझी आई ऑफिसमध्ये, म्हणजे ती इन्कम टॅक्समध्ये होती,
त्या आणि वडील माझे परदेशी असत, म्हणजे एक 5-6 वर्ष मी लहान असताना ते मस्कतला होते. ते आर्किटेक्ट होते. तर त्यामुळे आजी आजोबांवर ही जबाबदारी टाकणं, की तिला घेऊन तुम्ही एवढ्या लांब जा. त्यामुळे माझा डान्स क्लास तो बंद झाला. मला मला चांगलं आठवतंय, मी खूप लहानपणी आजारी होते. म्हणजे तो एक किस्सा सांगायचा झाला तर मी ज्युनियर के-जीत असताना, अगदी लहान होते, तेव्हा मी भाजले होते. आणि अगदी अतिशय भाजले होते. म्हणजे अ, ही मुलगी वाचू शकेल अ, असं म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती, की मी खरोखरच हात वर टेकून परत आले. आणि मग ते माझं आजारपण एक 1.5-2 वर्ष, 2.5 वर्ष ते आजारपण चालू होतं. मग थोड्या कालावधीने माझ्या त्या जखमा बऱ्या झाल्यावर मी शाळेतही जाऊ लागले. पण सगळं पूर्णपणे बरं होऊन मी त्यातनं बाहेर येण्यासाठी 2-2.5 वर्ष गेली. त्यामुळे मी वीक होते खूप लहानपणी. ताकदीने अशी हे नव्हते, स्ट्राँग नव्हते. त्यामुळे आईला वाटायचं अभ्यास करते ना, बास झालं बाबा. तर डान्स क्लास सुटला आणि मी ह्याच्यात हुशार असल्यामुळे अभ्यासात शाळेतल्या शिक्षिका अगदी घरपर्यंत येऊन किंवा आईला बोलवून आण तुझ्या. मग आई यायची, "अहो तुम्ही तिला स्कॉलरशिपला घाला. ती आपल्या शाळेमधनं 4-5 जणी येतात त्यातनं ती पण येईल वगैरे." पण माझ्या आईने काही घातलं नाही शेवटपर्यंत. ती म्हणाली, "नाही, नाही, तिची अंगात ताकद नाहीये, तिला झेपणार नाही, तिला सहन नाही होणार." आणि 4थीपर्यंत खरंच मी हुशार होते. म्हणजे माझी नंतर ती हुशारी कुठे गेली मला माहीत नाही. पण माझे मार्क नंतर कमी झाले ऑब्व्हियसली. आणि मग मला आठवतंय, मी 4थी-5वीत गेल्यावर घराच्या जवळच निलिमा कडे म्हणून गुरु आहेत माझ्या. त्यांचा भरतनाट्यमचा क्लास सुरू झाला आणि मग मी तिकडे जायला लागले. पण संपूर्ण 10वी पर्यंत मी भरतनाट्यम करत होते. पण माझ्यावर म्हणशील तर नाटक मी फक्त बालनाट्य जाऊन म्हणजे मधुमंजरी चटकीण, अलबत्या गलबत्या ही दिलीप प्रभावळकरांनी ॲक्च्युअल चटकिणीचं काम केलेलं ती नाटकं मी जाऊन, सुधा करमरकर, तर ते मला आठवतंय. गडकरी रंगायतनला जायचं आणि ती बालनाट्य बघायची. सायकलवरनं जायचं ठाण्यात फिरायला, त्यावेळेला फार मज्जा असे. मज्जा. पण त्या घरातली एक मुलगी जेव्हा टीव्हीवर आली किंवा म्हणजे पहिली सिरियल कोणती होती आणि पहिला भाग जेव्हा प्रसारित झाला तेव्हा काय भावना होत्या घरच्यांच्या? अर्थात खूप आनंद होता. रात्रीचा खेळ झाली माझी पहिली मालिका. 1-2 मोठी नावं आहेत जी आता मी घेऊ शकत नाही. त्यांनी तर सांगितलं होतं, की हिला सांगा ही काही ॲक्टर-बिक्टर होणार नाही. तिच्याकडे ती पर्सनॅलिटीच नाहीये. तर तिने दिग्दर्शन वगैरे करावं किंवा बॅकस्टेजमधलं तिने काही कॉस्ट्यूम म्हणा किंवा असं काही त्याच्यात तिने करिअर करावं. नाही वाटत आहे ही काही अभिनेत्री वगैरे पुढे जाऊन होईल. पण मला आतून माहीत होतं. आतून माझ्यावर विश्वास होता, की मी अभिनेत्रीच आहे. मला हेच करायला आवडेल आणि मी हेच करणार. मग ज्या दिग्गज व्यक्तींनी तेव्हा नाकारलं त्यांच्यासोबत आत्ता काम केलंय? नाही. त्यांनी मला अजूनही काम दिलेलं नाही. असो, पण त्यांनी बऱ्याच जणांना काम दिलं नाही. त्यामुळे त्याबद्दल काय बोलायचं. आणि ठीक आहे अगं, जजमेंटल न होता त्यावेळेला खरंच नसेल कदाचित माझ्यामध्ये ते त्यांना वाटलं. आणि आत्ता त्यांना ते वाटलं असेल, पण आत्ता त्यांच्याकडे माझ्यासाठी भूमिका नसेल. आपण असं बऱ्याचदा ना, तुमच्यासाठी सुटेबल असा रोल नाही आता आमच्याकडे, अशी पण उत्तरं मिळतात ना. तर तसं असेल, आपण बेनिफिट ऑफ डाऊट प्रत्येकाला द्यायला पाहिजे ना. आणि खरोखरच तेव्हा मी तुला म्हटलं तसं, अगं मी खूप बॉडी शेमिंग सहन केलंय. अतिशय. म्हणजे लोकांना जाड म्हणून मुलींना हे असतो. मी रिव्हर्स बॉडी शेमिंग, मी खूप बारीक होते. त्यामुळे काय गं बाई, हे काय काठीला कापड गुंडाळल्यासारखं दिसतं, स्टेजवर ही दिसतच नाही. हिच्याकडे कोण बघणार? हिच्याकडे रोज कोण बघत पण नाही. आज तू बरी दिसत होतीस, एरवी तुझ्याकडे कोणी बघतही नाही. इथपासूनच्या सगळ्या कमेंट्स मी ऐकल्या आहेत. आणि त्यावेळेला बारीक मुलगी फॅशनमध्ये नव्हतंच ना. स्लिम ट्रिम हे सौंदर्याचं त्यावेळेला परिमाणच नव्हतं. जे आत्ताही नाहीये काही ठिकाणी. हां. पण आत्ता आपण कसे आलोत, म्हणजे मी तरी आत्ता ह्याच्यावर, की प्रत्येक जण आपापल्या परीने सुंदर असतो. बारीक आहे तर ते बारीक हे सुंदर आहे. एक चांगली काय म्हणतो चब्बी असेल मुलगी तर ती तिच्या परीने सुंदर आहे ना. असं इथपर्यंत आपण आता येऊन पोचलेलो आहोत अवेअरनेसपर्यंत. त्यावेळेला तसा अवेअरनेस नसेल बहुधा. त्यामुळे त्या माणसाची सुद्धा चूक आहे असं कसं मी म्हणेन.
आणि प्रत्येकजण माधुरी दीक्षित सारखं किंवा सोनाली बेंद्रे सारखं सुंदर नसतं. मला 1-2 माझ्या जवळच्या मित्रमंडळींनी मात्र हेही सांगितलं होतं, की "अगं, असं काही नसतं हिरोईन मटेरियल वगैरे. ते व्यवस्थित तुला प्रेझेंट करतात आणि तू छान दिसशील, असं काही तू वाटून घेऊ नकोस." असेही सांगणारे मित्रमंडळी होते. म्हणजे पॉझिटिव्हली सांगणारे पण भेटलेले आहेत. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण तोपर्यंत मी एरवीच समाजामध्ये इतकं, की "अगं बाई, काही केवढी बारीक, मासच नाही आहे हिच्या अंगावर." इथपासून सगळ्या गोष्टी मी सहन, म्हणजे रिव्हर्स बॉडी शेमिंग मी खूप सहन केले. ज्या व्यक्तीला किंवा ज्या मुलीला असं वाटत होतं की आय डोंट डिझर्व एनिथिंग, त्याच मुलीला किंवा त्याच अभिनेत्रीला जेव्हा आपण असं म्हणू शकतो मराठीतली वन ऑफ द बेस्ट आणि वन ऑफ द गाजलेली मालिका पदरी पडते आणि आपण ओव्हरनाईट स्टार होतो, ओव्हरनाईट घराघरात जातो आणि ओव्हरनाईट आपल्यावर बातम्या होतात, ओव्हरनाईट आपल्याला फोन येतात. तर ती फेज कशी होती? कारण का रात्रीचा खेळ चाले ही मालिका ट्रेंड सेटर ठरली हो हो आणि ती मालिका जेव्हा प्रेक्षकांसमोर आली तेव्हा मला असं वाटतं 10चा स्लॉट होता, 10-10:30चा. हो हो कारण का आमच्या इथे प्रत्येक घरात तेच गाणं वाजायचं. तो फेज कसा होता? कारण बॉडीवरून चिडवलं जाणं ते घराघरात पोहोचणं खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही. हो. त्याबद्दल जरा सांगा. त्याची गंमत अशी झाली, की 15 साली मला असं खूप वाटायला लागलं, की मी माझ्या फील्डमध्ये परत काहीतरी करायला हवं. म्हणजे अभिनयाच्या फील्डमध्ये. जरा थोडंसं शिकवून मला थोडंसं स्टॅग्नंट पॉइंट आल्यासारखा वाटत होता. तर मग मी 15 साली माझ्या शाळेत सांगितलं, की जिथे मी शिकवत होते, गुरुकुल शाळा, की मी जरा एक प्रयत्न करून बघणार आहे माझ्या क्षेत्रात. आणि जर नाही जमलं, तर येईनच ना परत. परतीचं दार मी उघडं ठेवलं होतं, की येईन परत मी. परत ट्रेनिंग्जच करीन. पण ती केशवसुतांची कविता आहे ना, जोर मनगटातला पुरा, घाल घाल खर्ची, हाण टोमणा चळण जरा, अचूक मार बरची, दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड, येईल आकार असते कसे झाल्यावर थंड. तर ती मनातली आग थंड झाल्यावर नाही जमणार. मग तिथे मला आत्ता ती आग आहे, तोपर्यंत मला ते लोखंड गरम आहे, तप्त आहे, तोपर्यंत मला हाण टोमणा चळ आणि जोर मनगटातला पुरा, म्हणजे आपण माय बेस्ट ट्राय, माझ्या आयुष्यातला एक मला बेस्ट ट्राय मारून बघू देत. मग नाही जमलं तर माझ्याकडे परतीचा दरवाजा मी उघडा ठेवलाय. आणि काही नाही तर मी गृहिणी किंवा आई आहेच की, किंवा मी नाट्यलेखिका लेखिका होईन, मी काहीतरी असं. आणि देवाच्या कृपेने मी सप्टेंबरमध्ये वगैरे एक प्रायोगिक नाटक करत होते डोंबिवलीमध्ये. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास आविष्कारचं एक नाटक करायला कल्याणच्या एका ग्रुपला मिळालं. अभिनय नावाचा ग्रुप आहे कल्याणमध्ये. त्यांच्या त्या प्रायोगिक नाटकामध्ये मीही सामील झाले. आणि तोपर्यंत मी जॉब सोडलेला होता. म्हणजे 15 सालच्या ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत मी जॉब सोडलेला होता. आणि हे शोधतच होते काम सिरियल्समधनं वगैरे. तर मला वाटलं कुठेतरी 3-4 दिवसाचं काम मला मिळालं आणि सुरुवात झाली तरी बास आहे आपल्याला ना. सुरुवात व्हायला काय वाईट आहे. तर मग मी विचार केला, आपण आता एक काम करूया. ललित कला केंद्रातले माझे जे मित्रमंडळी आहेत, आपण त्यांना भेटूया. त्यांच्याकडे आपण काम मागूया. तर त्या सगळ्यांमध्ये संतोष आयाचित पण होते. संतोष आणि मी ललित कला केंद्रातले आम्ही दोघं जण मित्रमंडळी. तर संतोषला मी म्हटलं, की असं-असं मी काम शोधते. तर तो म्हणाला, "ठीक आहे." आणि मग परत 2 महिन्यांनी मला एका माझ्या दुसऱ्याच मित्राचा फोन आला, चिन्मय केळकरचा. तर तो मला म्हणाला, की "अगं, संतोष ऑडिशन्स करतोय." तेव्हा संतोष हे करत होता, जय मल्हार वगैरे हे करत होता, कोठारी व्हिजन्समध्ये. तर मला वाटलं त्याच्यासाठीच असेल. मला हे माहीतच नाही, की त्याने स्वतःचं आता प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याचं त्याच्या डोक्यात आहे. तर मग मी परत संतोषला फोन केला. म्हटलं, "अरे, तू ऑडिशन्स करतोयस? ही गोष्ट तुला मी सांगते डिसेंबरची, 15 सालचा डिसेंबर." "हो." म्हटलं, "अरे, मला इंटरेस्ट आहे, मी तुला फोन केला होता." बरं, मग त्याने एका माणसाचा नंबर दिला मला, "तू त्याला फोन कर, ऑडिशन घेईल तो तुझी आणि मग सिलेक्शन झालं तर आपण बघू पुढे वगैरे, रोल असेल तर." म्हटलं, "बरं, ठीक आहे." मी त्या माणसाला फोन केला. तर तेव्हा
त्या माणसाची आणि माझी काही ओळख नव्हती. नंतर मला कळलं जेव्हा ओळख झाली तेव्हा, की तेच आमचे EP होते वगैरे, शिवकुमार मुदलियार. तर मी म्हटलं, की असं-असं मला संतोष आयाचित यांनी नंबर दिला आहे, तर मला ऑडिशन द्यायची आहे. तर ते म्हणाले 30 तारखेला ऑडिशन आहे. 30 तारखेला काकडे काकांनी रवींद्र नाट्य मंदिरचं मिनी थिएटर रंगीत तालमीसाठी बुक केलं होतं. आमचं ते नाटक जे मी म्हटलं ना आविष्कारचं. आता प्रायोगिक नाटकासाठी थिएटर बुक करणं रंगीत तालमीला ही केवढी मोठी गोष्ट आहे. अजूनही नाटक करायचं म्हटलं तर आपण खिशातनंच पैसे टाकतो. कुठे पैसे मिळतात प्रायोगिक नाटकात सांग मला. मी म्हटलं आता ह्याला कसं कळणार मराठी माणूस, त्याचं नाव शिवकुमार मुदलियार. म्हटलं त्याला काय कळणार मराठी माणूस, मराठी नाटक, प्रायोगिक नाटक हे कुठून कळणार त्याला. मी त्याला म्हटलं वो नहीं हो सकता है, हमारे नाटक का 0 परफॉर्मन्स है, ऐसा ऐसा ऑडिटोरियम बुक किया हुआ है. माझ्या एकदम भयंकर हिंदीमध्ये मी त्याच्याशी बोलत होते. तर तो म्हणाला ऐसा ठीक है फिर. मग ते उडवाउडवीची उत्तर असतात ना, हा फिर ठीक देख लेंगे हम, आगे देखते हैं फिर कभी हो जाए. मी म्हटलं झालं. मनातल्या मनात म्हटलं गेली आपली संधी, जर मिळणार असती तर गेली आपली संधी. झालं असं. इथे ते माझं नाटकाचे प्रयोग सुरू झाले. हार्डली 3 प्रयोग झाले वगैरे. आणि एक दिवस 27 जानेवारी मला बरोबर आठवतोय तो दिवस, कारण त्या दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस असतो. बरोबर त्या दिवशी फोन आला की तू काय करतेस, तू खरोखरच इंटरेस्टेड आहेस का. म्हटलं म्हणजे संतोष मी खरोखरच नाही. मग तू ऑडिशन का नाही दिली. म्हटलं अरे असं काय करतोस, त्या दिवशी माझी रंगीत तालीम होती, मी नंतरची तारीख मागितली तर त्यांनी मला काही नंतरची तारीख दिली नाही. बरं ते जाऊ देत सगळं. आता तुला काय सांगतोय ते ऐक. तुझा फोटो मी चॅनलमध्ये दाखवलाय आणि तो सिलेक्ट झालाय. म्हटलं काय, कुठलं प्रोजेक्ट आहे. नाही नाही ते एक आहे आणि थोडंफार तुला कोकणी बोलायचं आहे, ते तू करशील मॅनेज. म्हटलं बरं, पण एकच अट आहे की तुला कोकणात येऊन राहावं लागेल 3 महिने, कारण सुरुवातीला हार्डली 100 एपिसोड्सच आम्ही करणार होतो. तर असं कुठेतरी लोकेशनवर वगैरे जाऊन राहून रिजनल आमच्या सिरियलची ती त्याच्यामुळे सुरुवात झाला आहे ट्रेंड सगळा तो. तर वी आर पायनियर्स वॉट एव्हर. जरा भाव खाऊन घेतला. म्हटलं बरं ठीक आहे. मग मी म्हटलं बरं मी इतकी हे होते म्हणजे एखादी असती तर तिने उड्या मारल्या असत्या. ह्या मी येते. मी म्हटलं नाही मी ते सासूबाईंना विचारते आणि तुला सांगते घरच्यांशी बोलून. तर त्याप्रमाणे मी सासूबाईंना विचार, कारण माझी मुलगी तेव्हा 3री-4थीत होती. म्हटलं बरं ठीक आहे. मग मी त्याला दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता सांगितलं की हो मी. अजून अर्धा तास फोन केला नसताच तर मी कास्टिंग करून टाकणार होतो. म्हटलं बरं ठीक आहे. तर ते झालं असं होतं की त्यांनी ऑलरेडी एका मुलीला निवडलेलं होतं. त्याची लुक टेस्ट झाली होती आणि काही कारणामुळे तिला करता नाही आलं, म्हणजे तिने नाही सांगितलं त्या मुलीने. आणि त्यामुळे अचानक त्यांना परत दुसरी मुलगी त्या रोलसाठी शोधायतात. संतोषला तोपर्यंत मग माझी आठवण आली माझ्या नशिबाने. मग म्हटलं काय करायचं आता, तू जा आणि प्रोमो शूट कर मडमध्ये. मग त्याने मला मडमधला एक ॲड्रेस दिला. म्हटलं हां तू अशी नाही, आमची टीम ऑलरेडी आम्ही सगळे पोचलो सावंतवाडीला. म्हटलं हां तुम्ही 4घी फक्त प्रोमो करणाऱ्या मागे आहात. प्रोमो करा, दुसऱ्या दिवशी ट्रेनमध्ये बसा, सावंतवाडीला या. आणि मी तो प्रोमो केला आमच्या घरात कोंबड्या नाही, जो एकदम प्रसिद्ध झाला ना, व्हायरल झाला आत्ताच्या भाषेत सांगायचं झाला तर. आणि तिथे मडमध्ये मी गेले. माझे मिस्टर आले माझ्यासमोर बरोबर, कारण काहीच माहीत नाही गं कुठे जायचं काय जायचं, मड काही माहीत नाही. शोधत आम्ही आपलं सकाळचं 8:30चं कॉल टाईम पोचलो. बरं तुला सांगीन आता सांगायला काही हरकत नाही, निलेश मयेकर त्यावेळेला चॅनेल हेड होते, ते भेटून गेले. मी विसरूनच गेले की ही व्यक्ती कोण. भेटून हां हो बरं ठीक आहे. चॅनेल हेड घेऊन भेटून गेले म्हणजे काय, हा केवढा मोठा हे काय आपण लक्षात ठेवायला पाहिजे, काहीच नाही, विसरून गेले. आणि तिथे गेल्यावर मला विचारतात तू कुठल्या कॅरेक्टरसाठी आली आहे, माहीत नाही. तुझा लुक काय, माहीत नाही. काय गोष्ट आहे, माहीत नाही. म्हणजे फक्त संतोष आयाचित माझा खूप चांगला मित्र ललित कला केंद्रातला, तो ये बोललाय ना. आणि 3-4 दिवसांचं काम जरी सुरू झालं तरी सुरुवात झाली ना आपली. या एका विश्वासावर आता मी अशी जाईन का 10 वर्षानंतर तर नाही जाणार, हेही मी तितकंच खरं सांगते. पण तेव्हा अज्ञानात चूक गेले मी मस्तपैकी, काहीच माहित नाही. हा मग तू ना सरितासाठी आलेली असशील असं बाकीच्यांनीच मला सांगितलं. हा उसको ती हेअर ड्रेसर म्हणते बेचारी शॅम्पू करके आई आहे
उसका एक चोटी डालो अभि चोटी डालते असं त्यांनी माझी वेडी घातली. मी आपलं फक्त शॅम्पू करून गेले होते. माझ्याकडे मेकअपचं पण काही सामान नव्हतं. काही नाही. तर मग ते एक 2-3 डायलॉग होते. ते मी मस्त मॅनेज केले. आपल्याला तर येतं सगळं. अशा ह्याच्यात ते झाले. आणि ते मी तिकडे माझ्या हातात ट्रेनचं तिकीट दुसऱ्या दिवशीचं. मी म्हटलं हा काय प्रकार? आणि गेले संध्याकाळी रत्नागिरी क्रॉस केलं नाही तर मला कॉल टाईम त्या दिवशीचा संध्याकाळचा. बरं ती ट्रेन लेट झाली तर ते आमचे ईपी ज्यांच्याशी मी खूप आधी जे बोलले होते, ठीक है अभी लेट हो गया है ना ट्रेन, क्या कुछ नहीं कर सकते अभी कल सुबह. मग नाईलाज म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं. अदरवाईज त्या दिवशीचाच संध्याकाळचा कॉल टाईम होता. तिकडे गेल्यानंतर पहिले 2 दिवस माझ्या धाकट्या दिराच्या साखरपुड्याचा सीन होता. मला नटून थटून इथे उभी राहा तिथे उभी राहा एवढंच करायचं होतं. त्यामुळे मी मस्त केलं ते अगदी. तिसऱ्या दिवशी आला ना सीन 1.5 पानाचा. म्हटलं हे काय आहे? हे नाही मला येत. हे बोलायचंय तुम्हाला. म्हटलं हे येतच नाही मला. ते मालवणी होतं आणि इट वॉज अ कम्प्लीट फॉरेन लँग्वेज फॉर मी. मी कधीही मालवणी बोललेले नाही. आणि माझी ती पुणेरी जीभ वळता वळेना मालवणीसाठी. मग मला अक्षरशः त्राहिमाम सगळे देव आठवले तेव्हा. मग मी ते सगळं रट्टा मारून वगैरे ते करायचे. मी सीन करायचे. रिटेक वगैरे जायचे. मला घाम फुटायचा. काही विचारू नको. सगळं व्हायचं आणि रिटेक्स जायचे. पण मग मी एक दिवस खूप जास्त जेव्हा रिटेक गेले ना, हेही मी तुला सांगते. तुम्हाला सगळ्यांना सांगते म्हणजे नवीन पिढीला. अर्थात मी जेव्हा हा अनुभव घेतला तेव्हा मीही तुमच्या इतकीच अननुभवी होते. परंतु आता पुढच्याच ठेस मागचा शहाणा तसं म्हणतो ना, तसं मी सांगते. काहीतरी प्रिपरेशन करायला वेळ किंवा काहीतरी तिथे भाषा शिकवायला कोणी असं काहीच नाही गं. गेल्या गेल्या काम सुरू झालं बा. लोकांचं आजूबाजूच्यांचं ऐकायचं, स्क्रिप्टमध्ये काय आलंय ते वाचायचं, ते पाठ करायचं. बरं मालवणी गावागावात बदलते हां. कुठलीही भाषा तिथली एक डायलेक्ट एस्पेशली गावागावात बदलते. बरं तुमचा आर्थिक स्तर काय आहे? तुमचा सामाजिक स्तर काय आहे? तुमचा शैक्षणिक स्तर काय आहे? जातीवाद आणायचा नाही आपण. तो जातीवाद इतका मुरलेला आहे. जातीनुसार जातीनिहाय पण हे शब्द मला बरेचसे जण येऊन सांगायचे तुम्ही नाईक आहात ना, त्याच्यात नाईक आडनाव होतं ना माझं, मग तुम्ही असं नाही बोलणार. पण म्हटलं म्हणजे आम्हाला जे लिहून येतं ते आम्ही पाठ करून बोलतो. ते कसं होतं ते प्युअर मालवणी नव्हतं. ते कसं होतं की सगळ्या मालवणी लोकांना त्यांची भाषा वाटेल आणि परत उर्वरित महाराष्ट्रालाही ती आपली मराठी वाटेल, समजेल इतपत ते मालवणी होतं. खूप हेवी मालवणी, शुद्ध मालवणी म्हणजे काय म्हणतो त्याला, जास्त मालवणी असतं तर ते बाकीच्या महाराष्ट्राला आपलंसं वाटलंही नसतं, समजलंच नसतं ना कारण मुळात. आणि माझं लहानपणापासून अजिबातच मालवणीचं एक्सपोजर नाही गं, बिलकुल नाही. त्यामुळे मला बोलता येईना. आणि मला चांगलं आठवतंय मी कधीतरी शाळेत असताना वस्त्रहरण नाटक बघायला गेले होते. मला कळलेलेच नव्हते जोक. आजूबाजूचे प्रेक्षक हसायचे, मी बघायचे का हसतात हे कळेपर्यंत पुढे गेलेला असायचा. कळायचंच नाही मला कारण. आणि त्यामुळे आजूबाजूला शेजारी पाजाऱ्यांमध्ये एखाद दुसरे कोणी मालवणी असतील पण ते आमच्याशी बोलताना मराठीत न बोलायचे. त्यामुळे मला वाटलं हे काय आहे. मग मी पाठ करून एक दिवस मी अगदीच हे झाले होते. त्या बाबतीत मी देवाचे आभार मानेन की माझे जे कोस्टार होते, माझ्या नंडेचं काम करणारी असेल, माझ्या दीराचं काम करणारा मंगेश साळवी असेल, नम्रता पावसकर नंडेचं काम करणारी, त्यांनी मला अंजारलं गोंजारलं नाही. ती ओरडतेच. तिने डायरेक्ट हे काय झालं तुझं, रिटेक काय देतीये? मला वाटलं होतं तू एक चांगली आर्टिस्ट आहे, बऱ्याच दिवसांनी मराठीमध्ये चांगली आर्टिस्ट आली असं वाटलं होतं. हे काय चाललंय सिरियल इंडस्ट्रीमध्ये अशा रिटेकवाल्या नाही, कारण तिथे फास्ट काम आहे ना सगळं. ते पाठ करायचं उभं राहायचं असं आहे ते. हे कसं होणार तुझं वगैरे असं ती ओरडलीच. कारण ती आणि मी त्यावेळेला रूम शेअर करतो. आणि मंगेश साळवी जो माझ्या दिराचं काम, तो मला म्हणाला की तू काय करणार आहेस, तुला एवढ्या मोठ्या कालखंडानंतर सुद्धा ही मराठी झी मराठीवरची, आणि तेव्हा झी मराठी टॉपला होतं, चांगली भूमिका मिळाली आहे, वन ऑफ द लीड, तर तू सोडणार आहेस का? तू काय करणार आहेस? परत जाणार आहेस का? म्हटलं परत तर जाणार नाही, रोल तर सोडणार नाही मी, हे नक्की. मला फाईट, दुसरा ऑप्शन काय उरतो?
जर मागे फिरायचंच नाहीये तर लढण्याच्या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन उरतोच काय? तुम्ही खिंडीतच पकडला गेलायत ना. जे बाजीप्रभूंची अवस्था होती तीच. मग काय नाही, मग सीन आला की रडायचं नाही. रडायचं असेल तर हॉटेलवर जाऊन आपल्या खोलीत आपल्या बाथरूममध्ये जाऊन रडायचं. सगळ्यांच्या समोर पाठ करायचा. मग मी आणि माझा सीन, बाकीचं गेले. आणि मग विहीर, तिथे सीन लागला नसेल तर अंगणं दोन्ही, जिथे मी एकटीच बडबड करताना वेडी वाटत असेल कदाचित, मोठमोठ्याने 100 वेळेला तो सीन बोलायचा. खणखणीत तोंडात बसला की मग कॅमेरासमोर हा सर मी. आणि आमचे दिग्दर्शक मला खूप चांगले मिळाले. राजू सावंत अतिशय उत्तम दिग्दर्शक, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. संतोष आयाची, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. दिग्दर्शकाचा विश्वास जेव्हा आर्टिस्टवर असतो ना, तेव्हा तो आर्टिस्ट 10%वरनं 100%वर पोचतो. पण जर तो आर्टिस्ट 50% आहे आणि दिग्दर्शकाचा विश्वास नाहीये तर तो 10%वर येतो. हे कुठल्याही नटाच्या बाबतीत आहे. पण दिग्दर्शकाचा, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, सांभाळून घेतलं, मला भरपूर सांभाळून घेतलं माझ्या. आणि फेब्रुवारीत शूट सुरू झालं होतं. साधारण 1.5-2 महिन्यात माझी भाषेवर कमांड आली. मग मी अगदी व्यवस्थित रिटन स्क्रिप्ट अगदी म्हणजे करायला लागले. आणि परत तेच माझ्यावरचा विश्वास. कितीही मला भाषेत प्रॉब्लेम आहे, मला माहिती होतं की हा भाषेचा प्रॉब्लेम आहे, हा माझा ऍक्टिंगचा प्रॉब्लेम नाहीये. मी हा रोल करू शकते. हा मला आता भाषेमुळे जेव्हा ती आडकाठी सुटली तेव्हा मग तो फ्लो व्यवस्थित व्हायला लागला. मलाही एक तो आहे आता आयुष्यामध्ये की चला, माझ्या घरच्यांना किंवा माझ्या भावंडांना, नातलगांना माझ्याबद्दल अभिमान वाटेल असं काहीतरी घडलं माझ्याकडनं. पण एकच त्याच्यामध्ये दुःख असं आहे की माझे वडील हे बघायला नाही येत. हे सगळं काहीच बघायला, म्हणजे माझं लग्न, माझी मुलगी, माझं करिअर, काहीच बघायला ते नाही. म्हणजे खूप आधी गेले ना ते. ते एक दुःख आहे. पण काही काही दुःख ही आपल्याबरोबरच जातात. ती राहतात आपल्याबरोबर शेवटपर्यंत. त्याची तीव्रता कमी होते किंवा तुम्ही शिकता त्याच्याबरोबर जगण्याचं, म्हणून ती तीव्रता कमी होते असं आपण म्हणायचं. परंतु ती नष्ट नाही होत दुःख, ती आपल्याबरोबरच जाणार. तर असा तो जर्नी आहे रात्रीचा खेळ चालेचा खरंच. आणि मी झी मराठी, दीपक राजाध्यक्ष सर, निलेश मयेकर सर, संतोष आयाचित, जे राजू सावंत सर, खूपच मी आजन्म ऋणी आहे की आज त्याच्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्रात, काय दुनियेत अख्ख्या जिथे जिथे झी मराठी आणि रात्रीचे खेळ चाले बघितली जायची, तिथे मी उभी आहे आज. त्यांच्यामुळे आज माझी ओळख आहे त्या गोष्टीत. अजूनही म्हणजे 10 वर्ष झाली आता त्या घटनेला, लोक माझी त्या भूमिकेसाठी आठवण काढतात. त्यानंतर मी किती प्रोजेक्ट्स केली, पण स्टील लोक अजून त्याच्यासाठी मला ओळखतात. मग माझा असा प्रश्न आहे की थोडंसं मागे, की लग्न जेव्हा झालं त्याच्यानंतर मुलगी झाली आणि मग तुम्ही गॅप घेतला, मुलीसाठी वेळ दिला, संसारासाठी वेळ दिला, पण तो मुलीसाठी दिलेला वेळ आणि आज तुमची मुलगी, मी अंदाज काढला त्याप्रमाणे 18-19 वर्षांची असेल, तर आत्ता तुमचं तिच्याबरोबरचं बॉन्डिंग कसं आहे? खूप चांगलं आहे गं. आय एम ब्लेस्ड की, आणि मी खरंच, मला कन्यारत्न आलं माझ्या पोटी. मला खरंच खूप आनंद आहे आणि मी देवाची आभारी आहे की माझ्या पोटी मुलीने जन्म घेतला, आणि ते पण इतक्या गोड मुलीने जन्म घेतला. आता ते काय तू मे होतच असतं. माझा मेकअप वापरणं, माझ्या साड्या वापरणं, हे सगळं चालू असतं, किंवा काही गोष्टी न ऐकणं अजिबात. आणि तुमचं काय ते ड्रामा, जेनझीवाले सगळं, ते सगळं त्या गोष्टी, ते ठीक आहे, दॅट्स ओके. पण ॲज अ ह्युमन बिंग म्हणून शी इज व्हेरी नाईस. ते जास्त महत्त्वाचं ना, माणूस म्हणून ती कशी झाली आहे हे महत्त्वाचं ना. यासोबतच जेव्हा आपण एका मुलाखतीत बोललेलं तेव्हा तुम्ही बोललेलात की माझी मुलगी माझ्यासाठी मॉरल सपोर्ट आहे. सो आज तिच्यासाठी म्हणजे तुला माहितीये का, एकतर ती जेव्हा बाळ होती, ती वर्षाची होईपर्यंत मी घरी थांबले होते. दॅट वॉज माय चोजन डिसिजन की नाही काही करायचं, तिच्यासाठी थांबायचं. कारण तो काळ त्या मुलाच्या आयुष्यात परत येणारा नसतो, तान्ह्या बाळाच्या आयुष्यात. आता ज्या बायकांना नोकरी करावीच लागते त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण माझं क्षेत्र तसं नव्हतं. मी नोकरी सोडू शकत होते त्यावेळेला, अगदीच थातुरमातुर नोकरी होती मला. नाट्यशिक्षिकेचेच जॉब करत होते मी, पण तो सोडता येण्यासारखा होता. त्यामुळे मी तो सोडला आणि मी घरी राहिले. असं काय माझी खूप लाखभर रुपये मला मिळत आहेत, खूप मोठ्या पोस्टवर मी आहे, मी सोडूच नाही शकत, खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आहे, असं काही नव्हतं माझं. तेही तितकंच खरं.
तो जॉब सोडण्यासारखा होता. आणि हेही तितकंच खरं की मला थांबायचं होतं तिच्यासाठी 1 वर्षभर तरी. तर ती बाळ आणि ती 10वीत असताना लॉकडाऊनचा काळ. 8वीची तिची वार्षिक परीक्षा सुरू असताना जे लॉकडाऊन लागलं, तो अख्खा 9वी घरात, 10वी जवळपास नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत घरात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शाळा सुरू झाली, ती पण आठवड्यातनं 2 का 3 दिवस जेमतेम असायची. प्रत्यक्ष परीक्षा होईल की नाही इथपासून आम्ही सगळेजण साशंक होतो. त्याच्या आधीचं वर्ष तर परीक्षाच झाल्या नाहीत 10वीच्या. ती जेव्हा 11वीत गेली ना, तेव्हा ती म्हणाली, आई शपथ सांगते हं, ती मला अपेक्षाच नव्हती. ती म्हणाली, आई तुला आता जर काम आलं ना तर तू कर, तू जा. तुला जर दुसऱ्या कुठल्या गावी जाऊन राहायला लागलं तरी हरकत नाही, मी राहीन आता. मग ती असं बोलली मला. मग मला आत्ता आज सुद्धा मला यायचं असेल की कुठे जायचं असेल तर मदत काही हवी असेल मला, अगदी मग ते छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी, ती ही लिपस्टिक लाव, असे एक आपले गल्ली टॉक्स असतात ना. आता काय हळूहळू आई मुलगी नंतर ते मैत्रीणच होत जातं ना, आणि तेच जास्त महत्त्वाचं. मग त्याच्यासाठी आय फील व्हेरी ब्लेस्ड. मॅम, रात्रीचे खेळ चाले इकडे पुन्हा येतो. ही मालिका तुम्ही जसं म्हणालात की तुमची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. तर प्रेक्षकांकडून आलेली अशी एखादी कॉम्प्लिमेंट तुमच्या लक्षात आहे का, जी नेहमी लक्षात राहील किंवा खूप महत्त्वाची वाटली? एक आमच्याच सिरियलमध्ये काम करणारे होते, दुर्दैवाने ते आता नाहीत, वारले ते. सांगलीचे होते ते गृहस्थ. त्यांच्या बायकोचा निरोप आला मला त्यांच्याबरोबर. ते म्हणाले, तुमच्यासाठी ना निरोप आहे माझ्या बायकोचा. म्हटलं काय हो? ती म्हणाली, तुमची दृष्ट काढून टाकायला सांगा म्हणे. म्हटलं अरे थँक्यू सो मच. किंवा माझा एक मित्र आहे पुण्याहून, तो मला फोन, तू काय इतक्या सगळ्या वर्षांचा बॅकलॉग एका फटक्यात भरून काढायचा असं ठरवलंयस का? एक माझ्या फॅन आहेत डोंबिवलीतल्या, उमाताई म्हणून, त्या मला भेटायला आल्या. त्यांनी त्यांच्या पुस्तकात एक माझ्यावर छोटासा लेख लिहिला. बनारसला गेल्या होत्या तर तिथून मला साडी घेऊन आल्या, गिफ्ट केलं. इतकं भरभरून प्रेम, अतिशय. आणि त्यानंतर कसा फरक पडतो बघ, सगळीकडे सन्मानाने बोलावणं. म्हणजे मी नाट्यशिक्षिका होते किंवा मी साधी एक गृहिणी होते किंवा आई होते, तेव्हा मी सन्माननीय नव्हते का? पण जनरितच आहे ना ही. त्याला तुम्ही कसं काय, की काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार मिळत नाही, तसं आहे. आणि मॅम, सर्वात प्रथम तर तुमचा मी पण एक फॅन आहे. आणि थँक्यू. ॲज अ कॉम्प्लिमेंट आता पण एक सांगू शकतो, आता तुम्ही प्रत्यक्षात आहात समोर, तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट सांगू शकतो की मला एक त्रास आहे की नावं विसरतो मी. हां, म्हणजे पण ना, तुमची जी सरिताचं कॅरेक्टर आहे ते एवढं मला आवडलं ना की मी ते नाव कधी नाही विसरू शकत, सरिताचं. विसरभोळेपणा माझ्यामध्ये पण खूप आहे आणि तो ट्रिमेंडस आहे आणि तो खूप युनिक आहे. मी डायलॉग विसरत नाही. हां, म्हणजे मी सिरियलचे डायलॉग, म्हणजे त्याच्यामध्ये 2 मेमरीज असतात ना आपल्या, की सिरियलचे डायलॉग कसे असतात की आत्ता मी हा सीन केला, मग तो 4 पानी जरी आला, 10 पानी जरी आला तरी मी तो पाठ करून उभी राहिले. त्याच्या बाबतीत माझं उत्तम पाठांतर आहे. आणि पण मध्ये 4 सीन झाले आणि मग संध्याकाळी तू मला विचारलं सकाळच्या सीनमध्ये काय बोललीस, तर ते तेव्हा आठवत नसतं. ही एका पद्धतीची मेमरी झाली. दुसऱ्या पद्धतीची मेमरी म्हणजे मी आत्ता एक नाटक करते, ज्याचे मी 3 महिने तालमी केल्या, माझ्या बायकोचा रोबोट. त्या नाटकाचे माझ्या प्रयोग चालू आहेत. तो आमचा 8-10 दिवसांचा, क्वचित 15 दिवसांचाही कालखंड पडतो 2 प्रयोगांच्या मध्ये. पण अख्खा 2 अंकी नाटक, आणि माझा थ्रू आउट रोल आहे, मुख्य भूमिका असल्यामुळे एकही शब्द माझा इकडचा तिकडे होत नाही, कारण ती 3 महिन्यांची तालीम बोलते ना. ह्या 2 प्रकारच्या मेमरीज झाल्या. आणि माझी एक तिसरी मेमरी, मी अख्खी माणसं एपिसोडच्या एपिसोड मी विसरू शकते. त्याचे किस्से म्हणजे आता माझा ललित कला केंद्रामधला एक मित्र आहे हणमंत सरगर म्हणून, तो 1 वर्ष ज्युनियर होता मला, आणि मी त्याच्याबरोबर एक नाटक मी बसवलं होतं, जनावर नावाचं, झू स्टोरीचं मराठी, अल्बर्ट कॅम्यूचं आय गेस त्याने लिहिलं. तर त्याच्यात त्याने काम केलं होतं. तर आता मी ऑफकोर्स ज्याचं नाटक बसवते त्याच्याबरोबर साधारण 2 महिने तरी तालमी केलेले असणार, तर तो माणूस मला माहिती आहे ना, म्हणजे हणमंत सरगर.
आत्ता ज्याच्याबरोबर मी काम केलं रात्रीचं खेळ चालेमध्ये, दत्ताचं काम, नवऱ्याचं माझ्या काम करणारा सुहास शिरसाट, तो पण ललित कला केंद्राचाच. तो मला एक 6-7 वर्षांनी माझ्या. तर मी तेव्हासुद्धा ललित कला केंद्रात कधीतरी अधूनमधून नाटकातनं काम करायचे, जरी मी पासआउट झालेले होते तरीसुद्धा. तर मी एक राशोमान नावाचं नाटक केलं होतं आफ्टर माय पासिंग आउट. म्हणजे पासआउट मी झाले 99मध्ये, तर राशोमान मी केलं तेव्हा 2004 किंवा 2005. माझं लग्न झालेलं होतं, पण तरी मी अधूनमधून कधीतरी जर त्यावेळच्या विद्यार्थ्याने मला विचारलं की ताई आमच्या आम्ही असं असं नाटक बसवू, कारण विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नाटक बसवायला लागतं ना तिथे. तर सचिन कारंडे म्हणून जो आत्ताचा चांगला नावाजलेला दिग्दर्शक आहे, त्यावेळेला तो विद्यार्थी होता. तर त्याने राशोमान बसवलं होतं, जॅपनीज नाटक मूळ. तो म्हणाला तू करशील? म्हणजे करीन. तर ते सुहास शिरसाट जो दत्ताचं काम माझ्याबरोबर करत होता, रात्रीचं खेळचालेमधला माझा नवरा, तो त्या राशोमानमध्ये दरोडेखोराचं काम करणार. म्हणजे आम्ही पण महिनाभर तालीम केली एकत्र, प्रयोग केला. नंतर काही वर्षांची गॅप गेली असेल, मग मला मुलगी वगैरे झाली होती. इथे मुंबईत मी पृथ्वीला कुठलं तरी एक हिंदी का इंग्लिश नाटक बघायला गेले होते. आणि तिथनं समोरनं एक व्यक्ती आली. तर मी म्हटलं अरे हनुमंत कसा आहेस तू इतक्या वर्षांनी वगैरे मी बोलले. मी तिथून बाहेर पडले, पार्ला स्टेशनला आले आणि मला असं वाटलं नाही तो हनुमंत नव्हता वाटतं, तर तो सुहास होता. तर असं मी करते. आणि मी त्याला रात्री सकाळी झालेला विचारलं, जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी भेटलो, की तूच आहेस का वगैरे, अच्छा आता आपल्यालाच दोघांना एकत्र काम करायचंय का, अशी जेव्हा हे झाली भेट, म्हटलं अरे तुला हे ते आठवतंय, तर तेव्हा तुला कळलं होतं की मी तुझ्याशी कोणीतरी दुसरंच समजून बोलते? हा मला कळलं होतं. म्हटलं तेव्हाच कधी सांगितलंच मला? तर तो तसा आहे. मला बघ मजा बघू यायची. असं ते आहे. असे माझे भयंकर किस्से आहेत. अजून एक प्रश्न विचारायचा होता. आता जसं तुम्ही पण भरतनाट्यम करत होतात आणि तुमच्या मुलीला सुद्धा भरतनाट्यमची प्रचंड आवड आहे, ती शिकते. हां, आता समजा जर तिला सुद्धाही या क्षेत्रात यायचं असेल, तर एक आई म्हणून तुमचा तिला काय सपोर्ट असेल किंवा काय सल्ला असेल? तिला मुळात एकतर ह्या क्षेत्रात यायचं नाहीये. ती सायन्स करते, मायक्रोबायोलॉजी. तिला जरी यायचं असेल तरी मी असं सांगेन की प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी रेडी ठेवावा. जे मी तिला 10वी-12वीला पण सांगितलं होतं की अरे नाही तिला मेडिकलला जायचं होतं. जर तुला नाही मेडिकलला ॲडमिशन मिळाली तर डिप्रेस होऊन घरात नाही बसायचं. काहीतरी प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी रेडी ठेव. मग तिचा प्लॅन बी मायक्रोबायोलॉजी रेडी होता. तर इथे पण मी तेच सांगेन, कारण रेग्युलर इन्कम नाही आहे. नाही लगेच ऑफर्स आहेत. आता फ्रँकली स्पीकिंग मला पण सारख्या ऑफर्स नाही आहेत. जिथे ऑफर्स असतात तिथे कधी तुमची ऑडिशनमधनं तुमचं सिलेक्शन होत नाही, कधी पैशाकडनं गणितं जमत नाहीत, किंवा अजून काही चॅनलकडनं तुमचं सिलेक्शन, 10 गोष्टी असतात. दरवेळेला काय ऑडिशन दिलं म्हणजे सिलेक्शन होतच असं नाही. त्यामुळे पुढचं प्रोजेक्ट कधी मिळेल याची शाश्वतीच नाही. तिथे तुमचं ब्रेड बटरचं काय. तर तो एक सल्ला मी तिला देईन. आणि अफाट कष्ट आहेत आणि कष्ट करूनही कशाचीच शाश्वती नाही. मी म्हटलं तसं नशीब पण पाहिजे आणि टॅलेंटला हार्डवर्कची जोड पाहिजे. सहज काहीच नाही आहे. एस्पेशली मालिकांचं क्षेत्र तर 13 तासांची शिफ्ट, येणं जाणं 2-2 तासांचं धरलं तर 14, 15, 16, 17, 18 तास जातात. घरी तुम्ही फक्त जेमतेम झोपायला येता. म्हणजे इतकं अवघड आहे आणि शरीराने तुम्ही थकून जाता. फिजिकल स्टॅमिना पण काहीतरी आहे ना. पण या सगळ्यासोबत ना एक मानसिक त्रासही असतो किंवा हो. मला तेच जाणून घ्यायचं आहे की या सगळ्याशी डील कसं करता, की जो मेंटल अगं, पीस आपल्याला मला ना खूप त्रास व्हायचा. पण मी आता काही महिन्यांपूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंगचा अगदी बेसिक जो 4 दिवसांचा असतो तो कोर्स केला. त्याच्यात काही गोष्टी मला खरंच खूप शिकायला मिळाल्या. नाहीतर मला खूप त्रास व्हायचा. म्हणजे काही ठिकाणी डावललं जायचं, कार्यक्रमांना बोलवलं जायचं नाही, जे खूप वाईट आहे. आत्ता मी ज्या सिरियलमध्ये काम करत होते तिकडे मी आता कोणाचीच नावं घेत नाही आहेत, पण सगळ्यांना सगळं माहिती आणि कळेल की एक गेम शो चालू होता त्यावेळेला त्या चॅनेलवर. तर माझ्या
संपूर्ण टीमला त्या गेम शोला पाठवलं गेलं आणि 3-4दा म्हणजे या बॅचमध्ये 8-10 जणांना, पुढच्या बॅचमध्ये उरलेल्या 8-10 जणांना, त्याच्यानंतरच्या बॅचमध्ये उरलेल्यांना त्या मालिकेमध्ये मी मुख्य निगेटिव्ह भूमिका करत होते. मला नाही पाठवलं गेलं आणि ह्याचं कारण मला आजतागायत कळलेलं नाही. असं का? बरं, कोणाला विचारायचं? चॅनेल हा काही कोणी एखादी व्यक्ती नाहीये ना की मी त्याला जाऊन जाब विचारीन. बरं, त्यांना तुमचं दुःख इतकं छोटं आहे त्यांच्यासाठी, त्यांच्यासमोर भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे ज्यांची पहिली सिरियल होती ती, ज्यांना जेमतेम 4 आणि 8 दिवसांचं काम होतं, ज्यांचं कॅरेक्टर माझ्यापेक्षा खूप छोटं होतं, नवोदित होते जे अक्षरशः, ज्यांना अभिनयातलं पण म्हणजे असे पण होते, काहीच त्यांचं अभिनयामध्ये आदलं थिएटर पण करून केलेलं नव्हतं, काहीच नाही, अशा लोकांना सुद्धा त्याच्या तिथे पाठवलं गेलं होतं. पण मला नाही. का? आता आणि कोणाची नावं घेतली तरी मला पंचायत, मी अडचणीत येण्याचा संभव आहे ना. आत्ताचा काळ कसा आहे की लगेच कोणाची भावना, काय बोलल्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील आणि टीका, खेळाडू पद्धतीने टीका किंवा आपल्या चुका मान्य करण्याचा सध्याचा काळच नाहीये ना. पण हे झालंय माझ्याबरोबर आणि अजून होत आहे. म्हणजे बघ, अजून 10 वर्ष होतील आता मला आणि सगळ्या भूमिका मी मोठ्या मोठ्याच केलेल्या आहेत. असं नाही की छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. ज्याच्यासाठी तुम्ही मला आत्ता इथे बोलवलंय इंटरव्ह्यू द्यायला, तर म्हणजे मी काहीतरी केलेलं असेल. अजून होत आहे हे माझ्याबरोबर. पण जात कोणालाच विचारायचं जाऊन. बरं, एक तर इतकं म्हटलं तर गमतीशीर आहे आणि म्हटलं तर इतकं तापदायक आहे किस्सा. त्याच्यात मी विधवेची भूमिका करत होते त्या मालिकेत. तर मला पांढरी साडी होती. तर जेव्हा ते एक काय म्हणतात, सगळ्या कुटुंबाचं मिळून गाणं असं एक काहीतरी आलं, तर नाही, हा पांढरा रंग ना शोभून नाही दिसणार म्हणून मी त्या दिवशी सेटवर होते आलेली, माझे सीन्स केले मी, पण त्या गाण्याच्या शूटमधनं मला वगळण्यात आलं होतं. पण त्याच चॅनेलवरच्या, त्याच प्रोडक्शन हाऊसच्या दुसऱ्या मालिकेत पांढरीच साडी नेसलेलं एक दुसरं कॅरेक्टर होतं विधवेचं. ती व्यक्ती त्या सो कॉल्ड एकत्र कुटुंबवालं जे गाणं होतं त्याच्यामध्ये त्या बाईंना घेतलेलं होतं. तर ते का मग हे कुठलं लॉजिक आहे की पांढरा रंग नीट दिसत नाहीये म्हणून काढून टाका? बरं, मी माझ्या हौसेने पांढऱ्या रंगाची साडी नेसलीये का? मला तुम्ही तसा रोल दिलाय आणि त्या रोलमध्ये तसं लिहून आलंय म्हणून मला तुम्हीच दिलीत ना पांढऱ्या रंगाची साडी. 8-9 महिने मी ती साडी नेसत होते. कोणाला विचारायचं? तुमच्या एकंदरीतच बोलण्यावरून आम्हाला ते चॅनलही कळालं, ती मालिकाही कळाली आणि तो गेम शोही कळाला. म्हणजे इतकं आम्ही समजा त्यात काम करतो तर आम्हाला ते कळलं. पण मला नेहमी हा प्रश्न येतो की हल्ली ना खूप डिजिटल युग आलंय. तर प्रत्येक कलाकार जेव्हा त्याला काही अडचण होते, त्याला पैसे येत नाही किंवा प्रोडक्शनकडून त्रास होतो किंवा असं काही होतं, तेव्हा बरेच कलाकार वोकल होतात सोशल मीडियावर किंवा बरेच कलाकार इंटरव्ह्यूमध्ये सांगतात किंवा बरेच कलाकार एखादी बातमी स्प्रेड करतात की आमच्यासोबत असं होतंय. तुम्हाला कधी याबद्दल आवाज उठवावा किंवा मला त्रास होतोय किंवा अगं, मी खूप त्रागा केला. म्हणजे माझ्याशीच किंवा माझ्या बरोबरच्या को आर्टिस्ट बरोबर बोलून की का तुम्हाला सगळ्यांना पाठवतायत, मला का नाही पाठवतायत? सगळ्यांच्या इतकंच तोडीस तोड मी इथे काम करतेय. तुम्ही जर 12 तास काम करताय तर मी 2च तास काम करते, असं आहे का? तर असं नाहीये. मी 12 तासांचे 10 तास मी काम करतेय, मग तुम्हाला पाठवतायत, मला का नाही पाठवतायत? असं माझं बोलून झालं. बरं, त्यांना तर डान्स येतही नाही तरी त्यांना पाठवतायत. मी तर डान्सर आहे, मला का नाही? किंवा जे इव्हेंट्स होत आहेत, मग मे बी त्यांना असं वाटलं असेल की जे डान्स करणाऱ्यांची जी फेस व्हॅल्यू आहे किंवा त्यांना जे ग्लॅमर आहे, त्यांचं जे नाव आहे, प्रसिद्धी आहे, ती नसेल माझ्याकडे म्हणून त्यांनी मला काम दिलं नसेल. पण मी डान्सर आहे तर कधीतरी चान्स द्या. पण हे परत तेच ग, कोणाकडे जाऊन बोलणार? आणि फ्रँकली स्पीकिंग सोशल मीडियावर टाका वगैरे,
हे नाही केलं मी. मला नव्हतं त्या ह्याच्यात. पण आज बघ ना, आज तू विचारलंस तर मी सांगितलं. तुम्हाला असं वाटतं का की मालिका क्षेत्रात किंवा चित्रपट सृष्टीत आपल्या कंपुशाही किंवा ग्रुपिझम आहे असं वाटतं? हो, आहे. पण काय करणार, त्याला काही इलाज नाहीये. जे आहे ते तसंच आहे. त्याच्यातनंच तुम्हाला वाट काढत काढत पुढे जायचंय. प्रत्येक क्षेत्राचं पार्ट, म्हणजे काय म्हणतो ना आपण, पार्ट अँड पार्सल तसं आहेच ना. प्रत्येक गोष्टीचं आहे. आता तू बघ, जर मी डॉक्टर आहे, माझी प्रॅक्टिस आहे, तर माझी मुलगी जर डॉक्टर झाली तर माझी प्रॅक्टिस तिच्याकडेच जाईल ना गं. तसं आहे ते. माझ्या घरातलं कोणी नाहीये किंवा मी या क्षेत्रातला नवरा केलेला नाही याचं म्हणजे मी बघते ना, की ज्यांचे पार्टनर्स सुद्धा या क्षेत्रात, म्हणजे नवरा बायको किंवा पार्टनर या क्षेत्रात काम करतात, किंवा ज्यांचे आई वडील, सासू सासरे म्हणा, काय कोणी अगदी घरातलं क्लोज म्हणजे आहे, तर फरक पडतो. नक्की फरक पडतो. हा, पुढे टॅलेंट आहे, नशीब आहे, ते सगळं आहे. पण सुरुवातीला संधी मिळेपर्यंतच जो काही वेळ जातो, अर्थात मला तो रात्रीचा खेळ चालायच्या वेळेला खूप पटकन मिळाला. म्हणजे मला खूप जास्त महिने हे नाही वाट बघायला लागली. पण ज्या प्रमाणात एक्सपोजर किंवा जेवढी मोठी प्रोजेक्ट्स माझ्याकडे माझ्या अभिनयाची कॅपॅबिलिटी लक्षात घेता तेवढी नाही आली, किंवा कदाचित त्यांना मी तेवढी अभिनयामध्ये केपेबल वाटत नसेल. यालाच जोडून एक प्रश्न आहे माझा की जे तुम्ही म्हणालात की मला नाही बोलवलं गेलं किंवा मला नाही नेलं, बाकीच्यांना नेलं. असं वाटतं का की जो स्वभाव तुमचा नाही आहे, मी जेवढं तुम्हाला आत्ता ऐकलं 1-1.5 तास झाला, की पुढे पुढे करणं, एखादं काम मिळवण्यासाठी किंवा एखाद्या ग्रुपमध्ये राहण्यासाठी गोड बोलणं, त्यांच्याशी दादा दादा किंवा त्या ग्रुपमध्ये राहण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे एफर्ट्स घेणं कामाव्यतिरिक्त, ते तुम्ही नाही केलं म्हणून कदाचित असं वाटतं का की तुम्हाला डावललं जातंय किंवा त्या ग्रुपमध्ये नाही नाही, घेतलं? मुद्दामून मला डावललं जातंय असं मी नाही म्हणणार. हा एक आत्ता मी सांगितला तो इन्सिडेंट सोडल्यास लक्षात येत नसेल, त्यांच्या नजरेत मी सारखी येत नसेन. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं माझं काम बोललं पाहिजे. मला इंस्टाग्रामवर फॉलोअर्स कमी आहेत म्हणून जर तुम्ही मला तुमच्या प्रोजेक्टमध्ये घेत नसाल तर मग नकाच घेऊ. तुम्हाला जर वाटत असेल की नाही, ही उत्तम अभिनेत्री आहे, हा जो रोल आहे तो रोल ती चांगलं करू शकते आणि म्हणून तिला आपण बोलवूयात, तर मग नक्की बोलवा. मी ऑडिशन देऊन ती क्रॅक करून यायला तयार आहे. असं काही नाही की डायरेक्ट कास्टिंग करा. पण फॉलोअर्स नाही आहेत म्हणून नको, मग नका. मग तुम्हाला ज्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांना बोलवा. मग त्याच्यामध्ये सुद्धा आता चांगले चांगले अभिनय करणारे आहेतच की, ज्यांना फॉलोअर्स पण आहेत. पण खूप आधीपासून सुरू केलेला या प्रवासात आत्ता आल्यावर इथे एक अशी खंत असते ना, ती मनात राहते. ती खंत कोणती आहे? खंत मी तुला म्हटलं तसं एकच आहे, माझे वडील हे सगळं बघायला नाही येत. पण ह्या अप्स अँड डाऊन्समध्ये असं होतं ना, की एक जीवनाचा मंत्र तयार होऊन जातो. असा जर विचारला तर तो कोणता जीवनमंत्र असेल तुमच्यासाठी? असा काम करत राहणं. मी बऱ्यापैकी वर्कहोलिक आहे, म्हणजे काम करत राहिले तर मी खूप जास्त काम करत राहते. पण घरात राहिले मी खूप जास्त आळशी होऊन जाते. तर काम करत राहणं आणि तुमचं कामच बोलतं. कामाच्या प्रती मी देव आणि काय म्हणतात, जप आणि व्रतवैकल्य, नवस बोलणं ह्याच्यावर जास्त नाही. अर्थात कोणीतरी आहे ह्याच्यावर माझा खूप ठाम विश्वास बसलाय गेल्या काही काळात, तर खूपच जास्त, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यातल्या चांगल्या घटना घडतायत हे मी मानते. अगदीच अड्डा शेवटाला आला आपला आणि मला खूप भारी वाटतं की वडिलांनी खूप स्ट्रिक्टली सांगितलेलं की माझं नाव न घेता हो. काम करणार असशील तर कर अगं आणि तिथे हो. शिकणार असशील तर शिक. पण आता संपूर्ण अड्डा प्रत्येक प्रश्नात तुमच्या वडिलांचं नाव घेतल्याशिवाय ते उत्तर पूर्ण नाही होते. पण आज मज्जाचा अड्डा तुम्हाला एक संधी देतोय आणि त्या सेगमेंटचं नाव आहे बोलून तर बघ. आई बापरे, नको का. जर आज या आरशात वडील दिसत असतील तर आणि त्यांना जर सांगायचं असेल की मी किती सक्सेसफुल झाली आहे, बापरे तर आज कसे व्यक्त व्हाल आणि काय सांगाल त्यांना? बापरे, खूप काळ लोटलाय आता माझ्या वडिलांशी बोलून मला. तर बाबा 25 वर्ष झाली, परंतु आता तुम्ही गेलात तरी सुद्धा तुमची आठवण असते मनामध्ये. आणि 25 वर्ष तुमच्याशिवाय चॅलेंजेस भरपूर आले, पण ते मी माझ्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न केला आत्तापर्यंत, कधी कधी एकटीनेच. मला माहीत नाही त्या कसोटीवर मी किती उतरले,
किती पास झाले, किती नापास झाले. फक्त एकच वाटतं की जे काही थोडं बहुत यश मिळालंय मला, ते बघायला तुम्ही नाही आहात आणि ते दुःख राहील आयुष्यभर माझ्या मनात. तुमची नात बघायला तुम्ही नाही आहात, तिचे लाड तुम्ही नाही केले, तिला नाही कळलं की तुम्ही कसे होता. तर आय मिस यू. पण आई आहे आणि बाकी सगळेजण आहेत. जे आहेत त्यांच्याकडे बघून आपण हसलं पाहिजे, बरोबर. बाकी तुमची पत्र आहेत माझ्याकडे. हां, ती काढून वाचण्याचं धैर्य होत नाही, पण कधीतरी मी ते धैर्य गोळा करीन. बाय. खूप मस्त. आणि प्रत्येक वडिलांना एक अशी मुलगी असावीच जी इतक्या वर्षानंतरही तुमचं एकही उत्तर त्यांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण नाही झालं आणि ती खूप छान गोष्ट आहे. इतकं सगळं सिरियस वातावरण झालं तर आता एक गाणं झालंच पाहिजे, कारण का मगाचपासून तुम्ही बऱ्याच कविता ऐकवल्या, तुम्ही छोटं काही ऐकवलंय, पण आता एक छान गाणं झालं पाहिजे. ओके. आम्ही जेव्हा लोकनाट्य करायचो तेव्हा त्याच्यामधली एक गवळण आहे, ती ऐकवते. ती फिल्मी गवळण नाही, अगदी ज्याला म्हणतो तशी ऑथेंटिक गवळण आहे, त्यामुळे आवडेल तुम्हाला सगळ्यांना. आणि मी गाणं शिकलेली नाही आहे, त्यामुळे गाणं जे शिकलेले आहेत त्यांनी मला प्लीज माफ करा जर काही चुकलं तर. चल ग मथुरा बाजाराला, चल ग मथुरा बाजाराला, तुझी माझी घर शेजाराला, तुझी माझी घर शेजाराला, चल ग मथुरा बाजाराला, चल ग मथुरा बाजाराला. ओचवर करून धार पार करून, ओचवर करून धार पार करून, न्याहारीच्या आत जाऊ ठिकाणाला, न्याहारीच्या आत जाऊ ठिकाणाला, चल ग मथुरा बाजाराला, चल ग मथुरा बाजाराला, चल ग मथुरा बाजाराला. थँक्यू. खूप मस्त. आणि जशी या अड्ड्याची सुरुवात झालेली तसेच हा म्हणजे एंडही होतोय, कारण का खूप खूप हॅपनिंग गप्पा झाल्या. खूप आमच्या सगळ्यांचीच पाटीकोरी होती की आम्हाला काहीच माहिती नव्हतं तुमच्याबद्दल, पर्सनल लाईफ किंवा तुमचं बालपण कुठून सुरुवात झाली, पण आता सगळंच कळलंय. आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना आजचा दिवस खूप काही देऊन गेला, कारण का तुम्ही बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. म्हणजे एक असं नाही गेलं की प्रत्येक म्हणजे मी एकाच विषयावर बोलते असं काही नाही झालं. खूप खूप धन्यवाद, कारण का मज्जाचा अड्डा सीझन 2 आहे आणि तुम्ही पहिल्याच गेस्ट आहात, त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्हाला कसं वाटलं इथे? मला खूप बरं वाटलं. मला असं वाटलं मी जरा जास्तीच बोलले की काय, पण मी तुम्हा सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. मज्जा अड्डाची मी खूप आभारी आहे की मला तुम्ही बोलवलं. अशा पद्धतीने मुलाखत देण्याचा बहुतेक माझा हा पहिलाच प्रसंग असेल. लोकल स्तरावर मी काही काही संस्थांमध्ये जाऊन वगैरे अशा मुलाखती दिलेल्या आहेत, परंतु एवढ्या मोठ्या स्तरावर देण्याचा पॉडकास्ट वगैरे असा माझा हा पहिलाच प्रसंग आहे आणि त्यासाठी मी खरंच खूप आभारी. आणि हे माझ्या त्यामुळे खूप लक्षात राहील. पहिलं नेहमी आपलं असतं नाही, जसं रात्रीचं खेळ चाले किंवा संगीत डेबूच्या मुली किंवा आता इतक्या वर्षांनी मी जे नाटक करते ते नाही म्हटलं तरी ते पहिलंच ना. माझ्या बायकोचा रोबोट मी खूप 10 वर्षांनी रंगमंचावर उभी राहतेय, तर जे पहिलं असतं ते खूप हृदयाच्या जवळचं असतं. त्यामुळे हे जे पहिला माझा मुलाखतीचा कार्यक्रम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा, तो माझा निश्चित हृदयाच्या खूप जवळ आहे. खूप खूप आभारी आहे. अगदीच. आणि तुम्ही इथे आलात आणि इतका वेळ दिलात, इतक्या छान गप्पा मारल्यात, त्यासाठी मज्जाच्या अड्ड्याकडून एक छोटंसं गिफ्ट आहे. तुम्ही म्हणजे मगाचपासून सांगताय की मला आता व्यावसायिक नाटक करायचंय, हो, तर मला पुढचा एक आवडेल. इंटरव्ह्यू असा झालाच पाहिजे की जिथे तुम्ही एक व्यावसायिक नाटक घेऊन मला फोन कराल की आता माझा तुझ्या नाटकासाठी तोंडात तुला जे आवडेल, साखर
नको, आपण काहीतरी वेगळं डाएटचं घेऊया. मखाना. हो. अगदीच. आणि वास्तू नेहमीच तथास्तू म्हणते, तर आता तथास्तू म्हटलं असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल. आणि इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर एक इंटरव्ह्यू तुमचा इट्स मज्जाला झालाच पाहिजे. नक्की नक्की मला यायला आवडेल. सो थँक्यू सो मच इथे आलात आणि इतका वेळ दिलात. आणि तुम्हाला जर हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा गल अंकिता माझ्या संपूर्ण टीमसोबत घेते तुमचा निरोप. बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.